सोलर पॅनलचे दर कमी होत चाललेले आहेत दुसऱ्या बाजूला, आणि फक्त पंपच्या इफेक्टमुळं जर आपण म्हणला तसं 17,000चं 22,000वर जातंय का? म्हणजे 5,000ची वाढ जी काही शेतकऱ्याच्या हिस्स्यामध्ये आज होते ती फक्त पंपच्या हिस्स्यामुळे त्या ठिकाणी होते का? कारण की आता नव्याने सुद्धा तुम्ही आता जानेवारी मार्चमध्ये जवळजवळ 3-4 हजार मेगावॅटचे टेंडर्स नवीन काढलेले आहेत. ते आता ओपन झाले का मला माहित नाही, पण हा इफेक्ट एवढा असेल त्याचा प्रतिसाद मिळणार नाही. त्याचा हिशोब आपण करणार का नेमका इफेक्ट? आणि 10%च्या ऐवजी मग अजून ह्याला जर प्रोत्साहन द्यायचं असेल तर ते हिस्साचं 5%पर्यंत आपण आणू शकणार. सभापती महोदया, जसं सांगितलं की पूर्वी जे पॅनल होते, पंप नाही, पॅनल जे होते त्या पॅनल ते पॉलिक्रिस्टलाइन पद्धतीचे पॅनल होते. त्याच्यानंतर तंत्रज्ञान बदललं आणि बदललेल्या तंत्रज्ञानामध्ये मोनोक्रिस्टलाइन पॅनल आले. हे पॅनल अधिक चांगले आहे, हे अधिक रिलायबल आहे, ज्याची ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता जास्त आहे आणि ज्याचं लाईफ स्पॅन देखील जास्त आहे. त्याच्यामुळे या पंपांची, कारण पूर्वी आपण पॉली घ्यायचो, आता आपण मोनो घेतो आहे. सगळीकडेच आता जेवढे आपल्या वेगवेगळ्या सौर ऊर्जेच्या ज्या काही स्कीम्स आहेत त्या ठिकाणी आता सगळीकडेच पॉलीच्या ऐवजी मोनो घेण्याचं सुरू झालेलं आहे आणि मोनोचं प्रोडक्शन देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. म्हणून ही जी काही वाढ आहे ती झालेली आहे. ऑलरेडी आपण जर लक्षात घेतलं तर ही वाढ झाल्यानंतर शेतकऱ्यांवर वाढीचा 10%च भार टाकतोय. वाढीचा 90% भार हा पुन्हा राज्य सरकारच सहन करते आहे. त्यामुळे वाढ काही सर्व पूर्णपणे आपण शेतकऱ्यावर टाकलेली नाही.